महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पेचाला आता अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसचे काही नेते खासगीत बोलताना करतायत। जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती। या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावरती दावा करण्याच्या ऐवजी अन्य मतदारसंघांवरती दावा करण्यात आला। त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघांवरती दावा केला। सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई ही त्याचीच काही उदाहरणं आहेत। त्यामुळे पक्षांतर करण्याच्या पूर्वी अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का, असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करतायत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। राजू, नेमकं काय म्हणणं आहे काँग्रेसच्या नेत्यांचं? अमोल, पाहतो आपण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मोठा घोळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामध्ये विशेषतः सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या 3 जागांवरती जो आहे तो घोळ आहे। या तिन्ही जागा ज्या आहेत त्या कुठेतरी वादग्रस्त ठरलेल्या आहेत आणि आता कुठेतरी काँग्रेसचे नेते खासगीत बोलताना जे आहे ते अशोक चव्हाण यांना कुठेतरी जबाबदार देताना पाहायला मिळतात। कारण ज्यावेळी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू होती त्यावेळेस अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि इतर नेते होते, त्यामध्ये अशोक चव्हाणांची भूमिका ही महत्त्वाची होती। कुठेतरी अशोक चव्हाण यांनी जे आहे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ जे आहे त्याच्यावरती दावा करण्याऐवजी इतर मतदारसंघांवरती दावा केला। त्यामुळे आता हे मतदारसंघांवरती जे आहे ते शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवार गटांनी जे आहे तो दावा केलेला आहे। उदाहरणार्थ त्यांनी बोलताना म्हणतायत की अमरावती असेल, रामटेक असेल, ह्या ज्या जागा आहेत त्या कुठेतरी ठाकरे गटाचा त्यावरती आग्रह फार होता, मात्र त्यावरती सुरुवातीलाच काँग्रेसने जे आहे तो दावा केला। त्यामुळे कुठेतरी सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई हा तिला जो आहे तो निर्माण झालेला आहे। अशोक चव्हाण हे पक्षातून जाण्याआधीच त्यांनी ही सगळी चर्चा केली होती, त्यामुळे त्यांचा नियोजित काही यावरती होता का, अशा प्रकारचे सुद्धा संशय जो आहे तो हे सगळे नेते जे आहेत करताना पाहायला मिळतात। त्यामुळे कोणी उघडपणे बोलत नाही, मात्र खाजगीत बोलताना जे आहे त्या अशोक चव्हाण या सगळ्या जागा वाटपांना कारणीभूत आहेत का, असा प्रश्न जो आहे तो या नेत्यांनी विचारला पाहायला मिळतोय। कारण तिन्ही जागांवरचा तेढ जो आहे तो निर्माण झालेले आहे। आज आपण पाहतोय का संजय राऊत सांगलीमध्ये गेलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते कोणीही उपस्थित नाही, त्यांनी सुद्धा पाठ फिरवलेली आहे। या सगळ्या याला जे आहे त्या अशोक चव्हाणांना जबाबदार धरलं जातं, अशा प्रकारची जी आहे ती काँग्रेसकडनं माहिती येते। कारण आपण पाहतोय का जागा वाटपाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जे आहे, म्हणजे अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत जे आहे अशोक चव्हाण जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित होते आणि दुसऱ्या दिवशी जे आहे त्यांनी प्रवेश केला भाजपमध्ये। त्यामुळे कुठेतरी त्यांची ही रणनीती होती का, असा सुद्धा संशय जो आहे तो काँग्रेसचे नेते करताना पाहायला मिळत आहेत। अमोल, राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।